पण यावेळी ना खरंच तिची काहीच चूक नव्हती आणि निदान तू माणुसकीच्या नात्याने तरी तिला थोडीशी रिस्पेक्ट दे, तिच्याशी नीट वाग. पण रोहित ऐकायला तयारच नसतो. त्यामुळे नयनतारा तिथून निघून जाते. रोहित मात्र वैतागून सगळे डॉक्युमेंट्स इकडे तिकडे फेकून देतो. दुसरीकडे आता आपण पाहतो की अन्नपूर्णा गुरुजींना जाऊन भेटते. गुरुजींना ती विचारत असते की तुम्हाला माझ्या नातेबद्दल काही समजलं आहे का. यावर गुरुजी हसून तिला सांगायला लागतात, हो अन्नपूर्णाताई, येत्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला तुमची नात नक्की भेटणार आहे. आणि हे सगळं ऐकून तर अन्नपूर्णा आजीचा आनंद गगनातच मावत न. परत आता अन्नपूर्णा त्यांना म्हणते की दोनदा तुम्ही मागे भाकीत केलं होतं ना, तेव्हा कदाचित माझी नात माझ्यासमोर आली सुद्धा असेल, पण मी तिला ओळखूच शकले नाही. आत्तासुद्धा तसंच झालं तर. आणि त्यावेळी गुरुजी म्हणायला लागतात की ताई, तुम्ही काही काळजी करू नका, पण कसं आहे ना, तुमच्या नातीला ओळखणं फक्त तुमच्या हातात आहे. मी तुम्हाला इतकं मात्र सांगू इच्छितो की तुमची मोठी नात अगदी सुसंस्कृत असणार आहे आणि ती मोठ्यांचा खूप जास्ती आदर करणारी असणार आहे. आणि हे ऐकून तर अन्नपूर्णाच्या डोळ्यांसमोर कमळूची छवी उभी राहते आणि ती म्हणायला लागते की अगदी आमच्या कमळीसारखी. यावर गुरुजी विचारायला लागतात की कोण कमळी. यावर अन्नपूर्णा त्यांना सांगू लागते की आपण आपल्या घरी एक पूजा केली होती आणि त्यावेळी ती मुलगी पूजेसाठी बसली होती. तर गुरुजी म्हणतात, हो आलं माझ्या लक्षात, आणि तुमची नात नक्कीच कमळीसारखीच असेल आणि यावर्षी तुम्हाला तुमची नात नक्की भेटेल. पण त्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी एक मंत्र जाप करावा लागेल आणि तोही सलग 24 तास. आणि त्यावेळेला अन्नपूर्णा आनंदाने म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही. तर गुरुजी तिला सांगायला लागतात की मात्र या सगळ्यामध्ये कोणताही अडथळा येता कामा नये. यावर आता अन्नपूर्णा म्हणते, हो तुम्ही काही काळजी करू नका, मी सलग 24 तास नामस्मरण करेन आणि माझ्या नातीला भेटण्यासाठी मी वाटेल ते करण्यासाठी तयार आहे. आणि तिथून आता अन्नपूर्णा निघून जाते. दुसरीकडे आता अनिका ऋषीला हाक मारत त्याच्याकडे पाठीमागे येते, पण तिला पाहून ऋषी खूप जास्त वैतागतो. यावर आता अनिका म्हणत असते, ऋषी निंगी तुम्ही प्लीज ऐकून घ्या. हे बघा, मी एक पार्टी ऑर्गनाईज केली आहे आणि त्यामध्ये तुम्हा सगळ्यांना यायचं आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर तर ऋषीचा चेहरा पार पडलेला असतो. ऋषीला तर या सगळ्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो, पण अनिका काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणते, अन्नपूर्णा आजींनी स्वतः तुम्हा तिघांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे, तुम्ही आता त्यांचा सुद्धा मान ठेवणार नाही आहेत का. आणि आता अन्नपूर्णाच्या आजीचं नाव घेतल्यानंतर ते तिघेही एकमेकांकडे पाहायला लागतात. आणि अनिका पुढे नाटक करत म्हणत असते की आता आपण नवीन वर्षात जाणार आहोत ना, तर माझ्या मनात कोणाबद्दलही काही राग ठेवायचा नाही आहे, सगळ्यांची मैत्री करायची आहे, तसंच मला आजीने सांगितलं आहे आणि म्हणून तर मी तुम्हा सगळ्यांना इन्व्हिटेशन देत आहे. आणि हे ऐकून निंगी आश्चर्याने खूप जास्त विचारायला लागते की तुझ्यात खरंच बदल झाला आहे का. यावर अनिका म्हणते, हो निंगी, मला माझ्या आजीने खूप समजवलं आणि म्हणून तर मी ठरवलेलं आहे की तुमच्याशी भांडण करायचं नाही आहे, याउलट तुमच्याशी मैत्रीच करायची. आणि हे मला आजीने सांगितलेलं आहे की तुमचं मन खूप जास्त मोठं आहे, त्यामुळे माझी खात्री आहे की तुम्ही या पार्टीसाठी नक्की याल. त्यावेळी आता हे तिघेजणं काहीच उत्तर देत नाहीत. पण त्यावेळी पुढे आपल्याला समजतं की खरं तर अन्नपूर्णाला अनिकाने असं सांगितलेलं असतं की मी कमळीला, निंगीला आणि ऋषीला सुद्धा पार्टीला इन्व्हाइट केलेलं आहे, त्यामुळे तू प्लीज पार्टीला नाही म्हणू नको. आणि पार्टीसाठी कमळी, ऋषी येणार आहेत हे कळाल्यानंतर अन्नपूर्णा तर खूप जास्त खुश होते आणि त्यांचं नाव ऐकून ती अनिकाला पार्टी करण्यासाठी परवानगी देते. आणि त्याचसोबत ती हे सुद्धा सांगते की आज माझं नामस्मरण आहे, त्यामुळे जास्ती गोंधळ करू नका. यावर अनिका म्हणते की हो आजी, तू काही काळजी करू नकोस, आजची पार्टी एकदम क्लीन असेल, कोणीही स्मोकिंग करणार नाही किंवा कोणीसुद्धा ड्रिंकसुद्धा करणार नाही. यानंतर आता अन्नपूर्णाही तिला परवानगी देऊन टाकते. यावर आता अनिका खूप जास्त खुश होते. आणि आता पुढे अनिका ही पुढे जाऊन रागिनी आणि कामिनीला ही गोष्ट सांगते आणि अनिकाला ते दोघेही जणी शाबासकी देतात आणि त्या तिघीजणी मिळून त्या पार्टीमध्ये कमळीला कसा धडा शिकवायचा याचा प्लॅन बनवतात. त्यांना हे माहिती असतं की आज अन्नपूर्णा नामस्मरण करणार आहे, त्यामुळे ती आणि आता कमळीने पुढे काही जरी केलं तरी अन्नपूर्णा काही खाली येणार. मग पुढे आता अनिका, ऋषी, निंगी, कमळी यांना खूप जास्त रिक्वेस्ट करते. यानंतर ते म्हणतात की ठीक आहे, आम्ही तुझ्या पार्टीसाठी येऊत. यानंतर आता अनिका खूप जास्त खुश होते. दुसरीकडे आपण पाहतो की रागिनी त्या स्केचबद्दल राजनला सांगत असते. तर राजन वैतागून म्हणत असतो का अगं मी घरात पैसे ठेवले होते ना, मग तुला पैसे घेऊन जाता आलं नाही का.
यावर रागिनी म्हणते, अरे राजन, मला काय माहीत होतं की तो माणूस माझ्याकडे पैसे मागेल, आणि मी तिला म्हटलं सुद्धा होतं की तू आत्ता मला पैसे स्केच दे, मी तुला नंतर पैसे देईल, पण त्याने काय ऐकलं नाही. यावर आता राजन म्हणतो, ठीक आहे, पुढे जे काही करायचं आहे ना ते माझं मी करून घेईल, तो मला कोणतीही करायची गरज नाही आहे. आणि राजन तिथून निघून जातो. पण रागिनी राजनला थांबवते आणि कसं बसं कन्व्हिन्स करते, आणि ती त्याला नंतर हे सुद्धा सांगते की आज आपल्या घरी पार्टी आहे, अनेकाने पार्टी ठेवलेली आहे. पण ते ऐकून खूपच जास्त चिडतो आणि तो म्हणायला लागतो की अनिकाला कोणी परमिशन दिली, आणि पार्टी थोडीच आहे आपल्या घरी तर पूजा ठेवलेली आहे. आता इकडे राधिका एकटीच तिच्या रूममध्ये बसलेली असते. रोहित तिला जे काही बोललेलं असतो त्याचा तिला खूपच जास्त वाईट वाटत, आणि ते सगळं तिला आठवत असतं, आणि ती खूप जास्त रडत असते. आणि तेवढ्या तिला तिच्या आईचा कॉल येतो, आणि ती डोळे पुसून आईला बोलायला लागते. परंतु तिचा आवाज ऐकता क्षणी आईला लक्षात येतं की ही मुलगी रडत आहे, आणि त्यानंतर त्या राधिकाला विचारतात सुद्धा. यावर राधिका म्हणते, नाही आई, मी रडत नाही आहे, आणि मी सुद्धा खूप खुश आहे, आणि सगळे इकडे आनंदात आहेत. आणि मग ती पटकन फोन ठेवून देते. दुसरीकडे आपण पाहतो की अन्नपूर्णा राजनला सांगत असते की काळजी करू नको, मी अनिकाला पार्टी करण्यासाठी परवानगी दिली आहे. तर आता अनिकासुद्धा म्हणत असते की डॅड, तू प्लीज नाही म्हणू नको, मी सगळी तयारी केलेली आहे. मात्र राजन आता ऐकायला तयारच नसतो. पण पुढे अन्नपूर्णा त्याला सांगते की कमळी, निंगी आणि ऋषीसुद्धा पार्टीमध्ये येणार आहेत, आणि हे ऐकून राजनसुद्धा खूप जास्त खुश होतो, आणि तो म्हणायला लागतो की जर तसं असेल तर ठीक आहे, माझी काही हरकत नाही आहे. आणि ते ऐकून अनिका खूप जास्त खुश होते आणि त्याला मिष्टी मारते. तर राजन म्हणतो, हे बघा अनिका, आई राज नामस्मरण करणार आहे, त्यामुळे तुमच्यामुळे तिला कुठलाही त्रास व्हायला नको. यावर अनिका म्हणते, हो रे डॅड, तू नको काळजी करू, आणि ती आनंदाने बाहेर निघून जाते. यानंतर पुढे आता आपण पाहतो की अनिका खूप जास्त छान तयार होऊन पार्टीमध्ये येते, आणि तिने अख्ख्या घराचं डेकोरेशन तिने स्वतःने केलेलं असतं. आणि पुढे अनिकाच्या 2 मैत्रिणी येतात, आणि त्यासुद्धा खूप खुश होतात, आणि मग नंतर त्या तिघीजणी सेल्फी काढतात, आणि पुढे इतर मुली सुद्धा पार्टीमध्ये यायला सुरुवात करतात. त्यानंतर कमळी आणि निंगीसुद्धा येतात. निंगीने नऊवारी साडी घातलेली असते, आणि तिला काही नऊवारी साडी घालून चालता येत नसतं, आणि आल्या ती धबदिशा खाली पडते, आणि हे पाहून सगळेजण हसू लागतात. त्यानंतर आता पुढे हळूहळू सगळेजण पार्टीसाठी एकत्र जमतात. एकमेकांना भेटून एकमेकांशी गप्पा मारत असतात, आणि एकमेकांचे वेश पाहून ते खूप जास्ती आनंदी असतात आणि बोलू लागतात. आणि यानंतर अनिका इकडे आता निंगी आणि कमळीकडे येतात, आणि अनिका म्हणू लागते की तुम्ही दोघीजणी खूप जास्ती छान दिसतात. यावर कमळीसुद्धा म्हणते, तू सुद्धा खूप छान दिसते. आणि त्या दोघीजणीला एवढं काही अनिकाचं वागणं बोलणं काही आवडत नव्हतं, तरीसुद्धा ती हसून बोलतात. आणि पुढे आता पार्टीला सुरुवात होते, आणि येणाऱ्या भागामध्ये आता पुढे आपण पाहणार ज्यूसमध्ये दारू मिक्स करायची, आणि ते ज्यूस म्हणजेच ती दारू कमळीला पाजवायची. आणि ठरल्याप्रमाणे अनिका आता ज्यूसमध्ये दारू मिक्स करते आणि कमळीला प्यायला सांगते. पण कमळी आपली हुशार असते. ती कमळी म्हणायला लागते की अनिका, अगं पहिले तू पिऊन दाखव, मग तुझ्या मागे आम्ही पिऊ. असं म्हटल्यानंतर आता अनिकाला दुसरा पर्यायच उरत नाही, आणि ती डायरेक्ट तो ज्यूसचा ग्लास प्यायला लागते. आणि आता हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आता पुढे अनिका ती दारू म्हणजे ज्यूस पिल्याला काय गोंधळ घालणार आहे हे तर आपल्याला येणाऱ्या भागातच कळेल. आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी नक्की कनेक्टेड राहा.